नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे कोकम, घरचा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, बारीक रवा, तांदळाचे पीठ, लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि 1 किलो फिश घेतलेले आहेत। हिरवं वाटण बनवण्यासाठी आपण 4 हिरव्या मिरच्या, 3 आल्याचे तुकडे आणि 9-10 लसूण पाकळ्या, कोथिंबीर त्याचं वाटण तयार करणार आहोत। आधी पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। नंतर 2-3 चमचे पाणी घालून परत याची पेस्ट बनवायची आहे। हिरव्या वाटणामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे कोकम घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे। त्यामध्ये 1/4 कप तांदळाचे पीठ घालायचे आहे। त्यानंतर अर्ध्या चमच्याला कमी हळद घालायची आहे। 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, 2 चमचा घरचा मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथं 1 किलो रावस मासे घेतलेले आहेत। फ्राय करण्यासाठी असे पीस निवडून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण ह्या पीसला हिरवं वाटण लावून घेऊया। हा 1 काट्याचा मासा असतो। फ्राय करण्यासाठी शक्यतो हेच मासे वापरावे। त्यानंतर आपण रवा आणि तांदळाच्या पिठाची कोटिंग करणार आहोत त्याला। या पद्धतीने सगळे पीस आपण तयार करून घेऊया। इथे कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये कमीत कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत पीस। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। ते आपल्याला कमी गॅसवर 2 मिनिटं झाकण ठेवून फिश फ्राय करायचे आहेत। नंतर आपण आता पलटी करून घेणार आहोत। दोन्ही बाजूने 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। इथं फिश फ्राय झालेले आहेत, आपण काढून घेऊया। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।